श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे बुधवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. आपल्या घराच्या कल्याणासाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रत्येक आई संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असते. आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी गणपती बाप्पांची विशेष पूजा केली जाते. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या सुखासाठी प्रत्येक आई संकष्टी चतुर्थीचं व्रत करते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही महत्त्वपूर्ण उपाय केल्याने भगवान गणेश आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विविध नावांनी ओळखलं जातं. तर चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या या आजच्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा आणि उपवास केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्या आयुष्यामध्ये आनंद येतो. आपले सर्व दुःख दूर होतात. आणि त्याचप्रमाणे या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने आपल्या घरात धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही असं सुद्धा म्हटलं जातं. तर आज आहे बुधवार आणि बुधवार हा श्री गणेशांना समर्पित असणारा दिवस आहे आणि आजच बुधवारी संकष्टी चतुर्थी ही सुद्धा आलेली आहे. तर यामुळे अत्यंत दुर्मिळ असा योगायोग हा जुळून आलेला आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या या पृथ्वीतलावर नेहमीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गणेशतत्व हे जागृत असतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणेशतत्वाच्या लहरी जागृत झालेल्या असतात आणि म्हणूनच या काळामध्ये जर आपण काही प्रभावी असे उपाय केले तर यामुळे आपल्याला त्याचे फळ हे अधिक पटीने मिळत असते. अत्यंत प्रभावी असे हे उपाय आपल्याला 100% फळ हे देऊन जातात आणि म्हणूनच आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय हा करायचा आहे आणि हा एक तमालपत्राचा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आज दिवसभरामध्ये जरी तुम्ही काहीही केले नसेल तरी आज संध्याकाळी तुम्ही एक तमालपत्र हे इथे जाळायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांची आर्थिक चणचण जर तुम्हाला जाणवत असेल तर ती दूर होईल आणि तुमच्या मनातली खूप कठीणातली कठीण इच्छासुद्धा यामुळे पूर्ण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. तर यासाठी हे तमालपत्र आपल्याला कसं आणि कोणत्या वेळेमध्ये जाळायचं आहे हेच आता आपण जाणून घेऊया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात. पण शक्य झाल्यास हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपासून तर जास्तीत जास्त 8:30 वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा. कारण संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ ही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय कराल तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल आणि याच वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. त्यामुळे अशा सकारात्मक वातावरणात जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तर त्याचा परिणाम हा सुद्धा तुम्हाला तितकाच सकारात्मक मिळेल आणि म्हणूनच तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 वाजेपासून तर 8:30 वाजेपर्यंतच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि या वेळेमध्ये जर नाही जमलं तर रात्री 12 वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. गणपती बाप्पा ही संकट निवारक, विघ्नहर्ता आणि भक्तांचे दुःख दूर करणारी देवता आहे आणि त्यामुळे आज हा उपाय जर आपण केला तर यामुळे आपले सर्व संकट, दुःख, अडचणी दूर होतात. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा ही देवता इच्छापूर्ती देवतासुद्धा आहे. आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करत असतात आणि म्हणूनच आपल्या मनातली एखादी इच्छा ही जर खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही आज हा उपाय करू शकतात. आज संकष्टी चतुर्थीला हा उपाय केल्याने तुमच्या मनातली कठीणातली कठीण इच्छासुद्धा यामुळे पूर्ण होईल. गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे तुमची ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. मग तुमच्या मनामध्ये कुठलीही इच्छा असो, तुमच्या नोकरीसंबंधित असो, धनप्राप्तीबद्दल असो किंवा तुमच्या विवाहासंबंधित असो किंवा तुमच्या मुलाबाळांच्या बाबतीत तुमची कुठलीही इच्छा असेल किंवा कर्जमुक्तीबाबत तुमची इच्छा असेल किंवा मग संततीप्राप्ती व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर अशी तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल आणि तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कलह, भांडणं होत असतील, तुमच्या घराची, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तर यासारख्या समस्या देखील हा उपाय केल्याने तुमच्या दूर होतील. तर आता हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. त्यासाठी सर्वात आधी आपण
आपल्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। रोज दिवे लागण्याच्या वेळेस जो दिवा आपण आपल्या देवघरात लावतो तर तो दिवा आपल्याला आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीजवळसुद्धा एक दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अक्षता या अर्पण करायच्या आहेत। धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी आणि एक लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तसंच गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य हा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे। या पद्धतीने गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला सर्वात प्रथम घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहे। भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम आणि नसेल तर दुसरा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल। आणि या कापराच्या वड्यांमध्ये आपल्याला थोडंसं 1 चमचाभर शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे आणि त्यानंतर एक तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे। तमालपत्रालाच तेजपत्ता असं म्हटलं जातं। आपल्या मसाल्याच्या डब्यांमध्ये आपल्या किचनमध्ये आपण तमालपत्र हे ठेवत असतो तर ते एक तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे। आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी इच्छापूर्तीसाठी धनप्राप्तीसाठी तमालपत्राचा उपयोग हा केला जात असतो। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चांगलं अखंड तमालपत्र घ्यायचं आहे। कुठंही तुटलेलं असेल असं तमालपत्र आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि तसंच एक तमालपत्राची काडी घ्यायची आहे आणि यानंतर आपण वाटीमध्ये जे कुंकू घेतलं आहे तर ते कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याने आणि त्यानंतर तमालपत्राच्या काडीने त्या तमालपत्रावर आपल्याला आपली इच्छा ही लिहायची आहे। तुमची जी कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या तमालपत्रावर अगदी 2 ते 3 शब्दांमध्ये थोडक्यामध्ये तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला त्या तमालपत्रावर लिहायची आहे। तुमच्या 2-3 इच्छा असतील तर त्या 2-3 इच्छा तुम्ही एकाच तमालपत्राच्या पानावर लिहू शकत नाही। एका पानावर तुम्ही एकच इच्छा लिहायची आहे। तमालपत्राच्या काडीने कुंकवाच्या साह्याने लिहायची आहे। तुमच्या जर 2 ते 3 इच्छा असतील तर तुम्ही प्रत्येक इच्छेसाठी वेगवेगळं तमालपत्र हे घ्यायचं आहे आणि प्रत्येक तमालपत्रावर तुमची एक इच्छा ही लिहायची आहे आणि त्यानंतर हे पान आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम गंग गणपतये नमः ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा देवघरासमोर बसूनच जप करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांसमोर व्यक्त करायची आहे। ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि ती पणती जी आहे ज्यामध्ये आपण कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत तर त्या तिथे आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये धरलेलं तमालपत्र हे आपण त्या कापराच्या वडीवर जाळायचं आहे। जेव्हा तुम्ही हे तमालपत्र जाळणार असाल तेव्हासुद्धा तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि यानंतर तुमचे दोन्ही हात जोडून तुम्ही गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। बघा, हा उपाय केल्यामुळे तुमची इच्छा गणपती बाप्पा नक्की पूर्ण करतील। तर असा हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। हा अत्यंत प्रभावी आणि लाभदायक उपाय आहे। बऱ्याच जणांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे आणि म्हणून तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करून बघा। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की एक तमालपत्राचा उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।